अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पाडली। यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली। या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला आणि धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली। शिवजयंतीपासून गडकिल्ले किल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांची मराठ्यांची राजधानी रायगडचा किल्ला, रायगडचेच प्रश्न अजून सुटलेले नाहीत, त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यांनी अजून वाट बघितली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे। आता पालकमंत्री ठरवण्यासाठी देखील सरकारला निर्णय घ्यायला विलंब होतोय, हे आश्चर्यकारक आहे। मला वाटतं की तिथं आदिती तटकरे या पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले। एका महिलेवर कसा अन्याय होतो, त्या महिलेला कसं पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि 4 महिने सरकार येऊन झाल्यावर देखील तिथं त्या जिल्ह्याच्या प्रगतीला कोणीही मालक नाही, ही परिस्थिती बरी नाही। किमान छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, किल्ले रायगड तिथं असताना तिथला तर पालकमंत्री ठरवण्याचा लवकर निर्णय झाला पाहिजे। काल रात्री तुम्ही म्हणताय त्यांची भेट यासाठी झाली, वेगळ्या कारणानं भेट होते। हा कदाचित प्रश्न अमित शहांच्या समोर काढला असेल की नाही मला माहित नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, पण हा प्रश्न लवकर सुटावा एवढीच आमची अपेक्षा आहे। या गडावर जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा दिसायला मिळत आहे। कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही, फक्त आम्ही जनतेला तरुणांना आव्हान केलं, शिवभक्तांना आम्ही येतोय, तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी। तर या ठिकाणी अनेक युवक, राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे। गडकिल्ल्याची परिस्थिती काय आहे, या गडाची परिस्थिती काय आहे? या गडाची परिस्थिती एकदम वाईट परिस्थिती आहे। मी आता दिल्लीला गेल्यानंतर पुरातत्व खात्याला पत्रव्यवहार करून याला जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे। कारण ह्या वास्तू जर अखंडितपणे राहिल्या तर राजे महाराजे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवरायांचा इतिहास अनेक पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे। यासाठी ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजे आणि ही धर्मवीरगड, बहादूरगड ही वास्तू युवकांसाठी नव्हे अखंड हिंदुस्थानासाठी स्फूर्तिदायी आहे आणि हे पवित्र स्थान आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा काही कालखंड, संघर्षाचा कालखंड या ठिकाणी गेलेला आहे, म्हणून ही वास्तू एक स्फूर्तिदायी आहे। आजपर्यंत कोणताच खासदार असं झाडांना कलर मारताना दिसेल नाही, हातात फावडा, कचरा उचलतोय, नेमका संदेश काय द्यायचा, काय सांगायचं काय? मी खासदार आमदार यापेक्षा मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा मावळा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे मी काम करतो मावळ्यासारखं। इथं कोण नाही, हे पदवीत कोण नाही, इथं अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहे। इथं आपण सगळ्यात पहिलं कोण आहे, आपण एक कार्यकर्ता आहे आणि शिवरायांचे आपण मावळे आहोत, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका। किल्ला कोणता आता यानंतरचा किल्ला आमचा रायरेश्वर, पुढल्या महिन्यात रायरेश्वर, ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती सत्यात उतरवली, तो किल्ला आमचा पुढल्या महिन्यातला आहे। मी स्वच्छतेसाठी काही भेटवस्तू पण इथं दिली आहे, परत आवाहन करताय आम्ही त्या प्रत्येक गडावर गेलो जे डस्टबिन आहेत ना ते इथं ठेवून जातो आम्ही। कारण डस्टबिन आल्यानंतर आलेले लोक पाहायला आल्यानंतर कुठं कचरा नाही गेला पाहिजे, बाटल्या, हे सगळ्यात महत्त्वाचा भयंकर प्रश्न आहे तो देशापुढेच आहे, तो प्लॅस्टिकचा। त्यामुळं प्लॅस्टिकच्या कचरा संकलित झाला पाहिजे म्हणून आम्ही डस्टबिन ठेवून जाणार आहे। आम्ही तर आता साफ करून चाललोय, सगळं साफ करून चाललोय, म्हणजे अजून साफ करणार आहे काही, थोडंफार राहिले मंदिरं, मग डस्टबिन ठेवून जाणार आहे आणि या ठिकाणच्या आठवणी अविस्मरणीय आमच्या बरोबर असणार आहे। शिवाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण केलं जातं, संभाजी महाराजांच्या नावाने एवढं राजकारण केलं जातं, संभाजी महाराजांच्या नावाने सगळं राजकारण, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या नावाने
पण त्यांचे जे वास्तू आहेत त्यांची अशी पडझड झालेली आहे, एवढी घाण पडली. राजकारत्यांना माझी विनंती आहे, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करता. तर आता ह्या गडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या बाहेरचे असू, आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ईद आल्यानंतर आपण मावळे या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत, सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. इतर पक्षातले नेते पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले तर त्यांना तुम्ही निमंत्रण द्याल का, किंवा तुम्ही त्यांना हे कराल? या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणी पण येऊ शकतं. इथं आलेला माणूस कुठल्या पक्षाचा, पार्टीचा, याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही. आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी. आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री मुक्कामी होते गडावर. आता ते स्वतः साफसफाई चालू आहे त्यांची. ते सुद्धा आता कलर विलर लावतात, वर गेले ते साफसफाई करतायत. ते नुसतं आम्ही मावळे, जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो मावळाच नाही छत्रपतींचा शिवरायांचा. आता घाम आला पाहिजे ना अंगातून, हे का नाही.